वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो गाईज, जर तुम्ही ॲज अ स्कूल टीचर आहात, ॲज अ नर्सरीच्या क्लास टीचर आहात, सो कोणतीही आता एक्झाम चालू असल्यामुळे सगळं बर्डन हे टीचरवरती पडतो. सो बेटर आहे तुम्ही कोणती गोष्ट जर घेणार असाल क्लासमध्ये, ओरलमध्ये स्टोरी आहे, राईम्स आहेत, पिक्चर टॉक्स आहेत, EVSचे क्वेश्चन्स आहेत. फॉर एक्झाम्पल EVSचे पण टॉपिक्स येतात, वाईल्ड ॲनिमल्स, डोमेस्टिक ॲनिमल्स, त्याच्यानंतर शेप्स, कलर, फ्रूट्स, व्हेजिटेबल, ह्याचे सगळे बर्डन आहे ना तुम्ही स्वतःच घ्यायचं नाही. सो तुम्ही बेटर आहे सो पॅरेंट्सलासुद्धा तुम्ही इन्फॉर्म करू शकता, मेसेज पाठवा व्हॉट्सअपला, जेणेकरून की मुलांचे रिव्हिजन हे घरीसुद्धा झाले पाहिजेत. हे जर तुम्ही कंटिन्युअसली जर स्कूलमध्येच फक्त घेतल्याने मुलांच्या स्टडीज होत नाहीत. सो बेटर आहे तुम्ही आता जर एक्झाम जर चालू व्हायची, जर ॲटलिस्ट 1 वीक अगोदरच तुम्ही पॅरेंट्सला नोटीस जसं देतोच आपण सिलेबसची, फर्स्ट सेमिस्टरची आपण जे पण नोटीस असते सिलेबस आपण पोर्शन पॅरेंट्सला देतो. सो त्यावेळेलाच पॅरेंट्सना सांगायचं की अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही घरी रिव्हिजन करून घ्या. EVS, इंग्लिश, मॅथ्स, नंबर्स असतील किंवा पिक्चर टॉक आहेत, राईम्स आहेत आणि स्टोरीज आहेत, विदाऊट ॲट अ वन टाईम. फक्त एका टायमाला म्हणजे स्कूलवर डिपेंडेंट राहून मुलं अभ्यास नर्सरीचे करत नाही, बिकॉज ते 3.5 इयर्सचे मुलं आहेत. ते 3.5-4 वर्षाच्या मुलांना काही गोष्टी लक्षात राहत नाहीत. जे स्मार्ट आहेत सो त्यांच्या लक्षात राहतं. सो बेटर आहे तुम्ही अशा पद्धतीने पण नोटीस तयार करून तुम्ही पॅरेंट्सला देऊ शकता. मेसेज करा. ज्या ट्युशन टीचर आहेत त्यांनीसुद्धा कंटिन्युअसली जे पॅरेंट्स तुम्हाला जर देत असतील रिव्हिजन की टीचर तुम्ही हे रिव्हिजन घ्या, तर त्याच्यावरती जास्तीत जास्त भर द्या, जेणेकरून मुलांना कशा पद्धतीप्रमाणे चांगले मार्क्स पडतील. तर त्याकडे पण तुम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे, जेणेकरून आपण शिकवताना ते शिकवतो पण नंतर मुलं विसरतात. पण जेवढं पॉसिबल आहे ना, रिव्हिजन होणं इम्पॉर्टंट पार्ट आहे. सो या व्हिडिओमध्ये हे सांगायचं की रायम्स ओरलचा पार्ट जो आहे मुलांचा फर्स्ट सेमिस्टरचा, तो कशा पद्धतीप्रमाणे करायचा. व्हिडिओ आवडत असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. थँक्यू.